जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. या आठवड्यात मकर राशीच्या व्यक्तींना ग्रहांची स्थिती संमिश्र आणि विचारपूर्वक कृती करणारी ठरणार आहे. तुमचा राशीस्वामी शनी सध्या 3ऱ्या घरात आहे, ज्यामुळे तुमच्या धैर्य, मेहनत आणि संवादातील शिस्त वाढेल. सूर्य 16 जुलैपासून कर्क राशीत म्हणजेच तुमच्या सप्तम भावात प्रवेश करतो, ज्यामुळे भागीदारी, विवाह आणि सार्वजनिक संबंधांमध्ये लक्ष केंद्रित होईल. बुध ही सप्तम भावात असून 18 जुलैनंतर वक्री होणार आहे, त्यामुळे संवादात गोंधळ, निर्णयात विलंब आणि भागीदारीत मतभेद संभवतात. गुरु 6व्या घरात असल्यामुळे आरोग्य, कर्ज आणि शत्रूंशी संबंधित बाबींमध्ये संयम आवश्यक आहे. शुक्र 26 जुलैनंतर 6व्या घरात प्रवेश करतो, ज्यामुळे आरोग्य, कामकाज आणि वैयक्तिक सवयींमध्ये बदल दिसतील. मंगळ 28 जुलैनंतर 9व्या घरात प्रवेश करतो, ज्यामुळे भाग्य, धर्म आणि उच्च शिक्षणाशी संबंधित संधी मिळतील. राहू 2ऱ्या घरात असल्यामुळे आर्थिक बाबी आणि कौटुंबिक संवादात अनपेक्षित बदल संभवतात, तर केतू 8व्या घरात असल्यामुळे गुप्त ज्ञान, आकस्मिक बदल आणि मानसिक अस्थिरता जाणवू शकते. कामाच्या ठिकाणी आठवड्याची सुरुवात सकारात्मक पण सावधगिरीने करावी लागेल. बुध सप्तम भावात असल्यामुळे भागीदारीत संवाद स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे. 18 जुलैनंतर बुध वक्री झाल्यावर करार, ईमेल्स किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी होण्याची शक्यता आहे. सूर्य सप्तम भावात असल्यामुळे तुमचे नेतृत्व गुण आणि सार्वजनिक प्रतिष्ठा वाढेल. काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. मंगळ 9व्या घरात गेल्यावर उच्च पदासाठी संधी मिळू शकते. व्यापारात भागीदारीत पारदर्शकता ठेवा. सरकारी कामांमध्ये विलंब होऊ शकतो, पण प्रयत्न सुरू ठेवल्यास यश मिळेल. आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा गोंधळात टाकणारा ठरेल. राहू 2ऱ्या घरात असल्यामुळे तुम्ही पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबाल, पण त्यात जोखीमही असेल. आकस्मिक लाभ मिळू शकतो, पण तितक्याच वेगाने नुकसानही होऊ शकते. तुमच्या बोलण्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शनी 3ऱ्या घरात असल्यामुळे मेहनतीची कमाई टिकून राहील. मोठ्या गुंतवणुकीच्या बाबतीत अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. शुक्र 6व्या घरात गेल्यावर वैद्यकीय खर्च किंवा कामाशी संबंधित खर्च वाढू शकतो. प्रेम संबंधात आठवड्याची सुरुवात थोडीशी अस्थिरतेने होईल. बुध सप्तम भावात असल्यामुळे जीवनसाथीसोबत संवादात गोंधळ निर्माण होऊ शकतो. 18 जुलैनंतर बुध वक्री झाल्यावर गैरसमज वाढू शकतात. सूर्य सप्तम भावात असल्यामुळे बौद्धिक चर्चा आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न होईल. शुक्र 6व्या घरात गेल्यावर नात्यात व्यावहारिकता वाढेल. विवाहित व्यक्तींनी एकमेकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. अविवाहित व्यक्तींसाठी विवाहयोग निर्माण होईल, पण संयम आवश्यक आहे. कुटुंबांच्या बाबतीत राहू 2ऱ्या घरात असल्यामुळे कौटुंबिक संवादात कठोरता आणि वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमचे बोलणे कठोर होऊन प्रियजनांना दुखावू शकते. शनी 3ऱ्या घरात असल्यामुळे भावंडांशी संबंध सुधारतील, पण संवादात शिस्त आवश्यक आहे. घरात धार्मिक कार्यक्रम किंवा प्रवासाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. केतू 8व्या घरात असल्यामुळे घरगुती वातावरणात गूढता आणि अंतर्मुखता वाढू शकते. शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सर्जनशील आणि मेहनतीचा आहे. शुक्र 26 जुलैपर्यंत 5व्या घरात असल्यामुळे एकाग्रता, सर्जनशीलता आणि अभ्यासात आवड वाढेल. परीक्षेत उत्तम यश मिळेल. कला, संगीत यांसारख्या क्षेत्रातील लोकांसाठी हा अनुकूल काळ आहे. गुरु 6व्या घरात असल्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळेल. बुध वक्री झाल्यावर अभ्यासात गोंधळ निर्माण होऊ शकतो, त्यामुळे वेळेचे नियोजन आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सावधगिरीने बाळगण्याचा आहे. गुरु 6व्या घरात असल्यामुळे यकृत, मधुमेह किंवा लठ्ठपणा यांसारख्या समस्या वाढू शकतात. शुक्र 6व्या घरात गेल्यावर किडनी, हार्मोन्स किंवा त्वचेचे आजार संभवतात. केतू 8व्या घरात असल्यामुळे दुर्लक्ष केल्यास आजार गंभीर होण्याचा धोका आहे. आहाराचे नियम पाळणे, नियमित व्यायाम आणि वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक, मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.